तर नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी इंग्रजीचा पेपर आहे मित्रांनो आपला. आता 1 मार्चला पेपर आहे आणि या पेपराच्या अनुषंगाने महत्त्वाच्या नोट्स आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला जर डाउनलोड करायच्या असतील तर या मोबाईल मधून कशा डाउनलोड करायच्या ते आपण बघणार आहोत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आला की लॅपटॉपवरून कशा डाउनलोड करायच्या या सगळ्या नोट्स आणि या सगळ्या प्रश्नपत्रिका हे तुम्ही दाखवलं, पण या सगळ्या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आपण कशा प्रकारे आपल्या मोबाईल मधूनच डाउनलोड करू शकतो हे आपण बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, सगळ्यात अगोदर गुगल वरती जायचंय आणि गुगल वरती जुन्या प्रश्नपत्रिका टाइप करायचंय. तर जुन्या प्रश्नपत्रिका, तर मित्रांनो जुन्या प्रश्नपत्रिका टाइप केल्यानंतर इथे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी 10वी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर असं येतंय. तर इथे आपल्याला क्लिक करायचं. पण मित्रांनो लक्षात घ्या, क्लिक करण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्या प्रश्नपत्रिका खूप इम्पॉर्टंट आहे. या कशा डाउनलोड करायच्या ते सांगतो, कारण या ठिकाणी इंग्लिशच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आतापर्यंतच्या आणि नोट्स तुम्हाला पाहायला मिळतील आणि या डाउनलोड करायला सुद्धा मिळतील. तर पटकन जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला क्रिएटिव्ह मॅथ मराठी हा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. बघा मित्रांनो, जुन्या प्रश्नपत्रिका टाइप करायचंय, सर्च करायचंय, इथं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका येईल, त्यावरती आपण क्लिक करायचंय. यावर जर आपण क्लिक केलं तर इथे खाली जर आपण आलो तर या ठिकाणी इथं सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका मिळतील. खाली आपल्याला यायचंय आणि इथं सध्या मराठी तुम्हाला इथे दिसेल, मराठी आहे, इंग्रजी आहे आणि गणित आहे. आता आपण इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायचे हे बघू आणि त्याच्यानंतर नोट्स सुद्धा कशा डाउनलोड करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा आपल्याकडे आहेत. मग इथं आपण काय करू, इंग्रजी विषयाच्या सर्व प्रश्नपत्रिका यावर क्लिक करू. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या आपल्या समोर येतील. आपण हे बाकीचं काय आहे ते कट करू. ओके, बघा इथे खाली आलात तुम्ही तर इथे इंग्रजीच्या बघा मार्च 2024, जुलै 2023, मार्च 23, जुलै 22, मार्च 22, सप्टेंबर 21, नोव्हेंबर 20 आणि मार्च 20. तर या प्रश्नपत्रिका, आता इथं समजा मला मार्च 23 ची पाहिजे तर मी मार्च 23 वर जर क्लिक केलं तर आणि इथं ओके केलं तर ओके केल्यानंतर मला इथं ओपन होईल इयत्ता 10वी मार्च 2023 ची ही प्रश्नपत्रिका. बघा अशा प्रकारे ओपन होईल आणि नंतर ह्या वरच्या 3 टिंबांवर क्लिक करून तुम्ही ती डाउनलोड सुद्धा करू शकता. ओके, ओपन झालेली आहे आणि ही नंतर तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये. ठीक आहे, तर ही प्रश्नपत्रिका तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करा. आता मी तुम्हाला सांगतो नोट्स कशा डाउनलोड करायचे. इथे बघा आता वरती खाली, आता आपण काय करायचं, वरती यायचंय. सगळ्यात वर इथं उजव्या बाजूला आडव्या 3 रेषा जांभळ्या रंगामध्ये दिसतात बघा, आडव्या 3 रेषा. हे मराठी निबंध आरशाची आत्मकथा, त्याच्यावरती बघा आडव्या 3 रेषा दिसल्या. तर या आडव्या 3 रेषांवर आपल्याला क्लिक करायचंय. या आडव्या 3 रेषांवर क्लिक केल्यावर इथं बघा नोट्स आहे. ऑनलाईन टेस्ट पण तुम्ही देऊ शकता इंग्लिशची, पण आधी नोट्स बघू आपण. नोट्सवर क्लिक केलं तर नोट्सवर क्लिक केल्यानंतर इथं IMP नोट्स येते. या IMP नोट्सवर आपण क्लिक करू आणि IMP नोट्सवर क्लिक केल्यानंतर इथं खाली आपण आलो तर इथं गणित भाग 1, 2 च्या नोट्स आहेत, इंग्लिशच्या नोट्स आहेत, मराठीच्या आहेत, हिंदीच्या आहेत, विज्ञान 1 आणि 2 च्या आहेत. तर आपल्याला इंग्लिशच्या नोट्स पाहिजेत म्हणून आपण इंग्लिशवर क्लिक केलं तर या ठिकाणी ओके केलं तर मला इथं इंग्रजी विषयाच्या नोट्स बघायला मिळतील आणि ह्या नोट्स मी डाउनलोड करू शकतो. बघा इथं असं वर घेऊन या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. 3 डॉटवर क्लिक केलं की डाउनलोडचा ऑप्शन आहे, मग त्यावर तुम्ही डाउनलोड करू शकताय. तर मित्रांनो आता लगेच तुम्ही जा गुगलवरती आणि गुगलवरती जाऊन या सगळ्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आणि महत्त्वाच्या नोट्स डाउनलोड करा. आणि त्या डाउनलोड करण्याच्या अगोदर चॅनल जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केला तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.